त्यांच्यावर नाराज आहेत आणि त्यांच्यावर वारंवार टीका करतात, आरोप करतात, तरी ते नांदेड शहर सोडण्यासाठी तयार नाही. त्याच्याबद्दल काय सांगेल? आता ते स्वतःच सांगतात पक्ष संघटनेच्या बैठकामध्ये की पद एक असते, मागणारे 4 असतात, मग तिघांना नाराज्या होतात, मग ते आरोप करतात. तसंच माझं संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांना सांगणं आहे की साहेब तुम्ही पण नांदेड जिल्ह्याला चिटकून बसू नका. आता तुमचा कंटाळा आलेला आहे नांदेडच्या शिवसैनिकांना आणि तुम्ही तुमच्या पदाला मुक्तता द्या आणि दुसऱ्यालाही काम करण्याची संधी द्या. मुंबईमध्ये पण खूप नेते भेटलेले आहेत आणि त्यांच्यापैकी एखाद्या नेत्यांना नांदेडची जबाबदारी घेऊ द्या. या पदाला काय पगार नाही असं थोरात साहेब सांगतात ना, मग त्यांना एवढं चिटकून बसण्याची आवश्यकता नाही मला असं वाटते पदाला. नाही नाही, मी हे बघा त्यांच्या व्यक्तिगत जीवनावर टीका करणार नाही किंवा त्यांच्याबद्दल मी काही बोलणार नाही. माझी कोणावर टीका करून मोठं व्हायची सवय नाही आहे. ते पक्षात आलेत, त्यांचं स्वागत आहे, त्यांना शुभेच्छा, त्यांनी पक्ष वाढवावा, आम्हाला त्याच्याबद्दल काही नाही. कोणीही पक्षात येऊ, पक्ष वाढला पाहिजे आमची प्रामाणिक भावना आहे. हा पण फक्त एवढंच आहे की त्या पेपरमध्ये जी बातमी छापून आली की बबन थोरात आणि काय भानगडी जोरात, आता त्या 2 जावयांची टक्कर लावून बबन थोरात मलिदा खाणार एवढं मात्र जिल्ह्यात चर्चा होणार. ब्रेकिंग न्यूज म्हणून आता चर्चेत आहे की शेकापचे नेते पुरुषोत्तम डोंगरे साहेब शिवसेना उभाटा पक्षातील पक्षप्रवेशामुळे अडचण होईल की त्यांचा फायदा होईल या पक्षप्रवेशामुळे. आता मी बघा ते आमचे आदरणीय संपर्क प्रमुख वेदाळजी चव्हाण साहेब जे लातूरचे संपर्क प्रमुख आहेत आणि नांदेड जिल्ह्यातले ज्येष्ठ शिवसैनिक आहेत आणि भुजंग मामा पण ज्येष्ठ शिवसैनिक आहेत. आज त्यांच्यावर बातमी छापून आली पेपरला, मी बघितली, पण मी त्याच्यावर काही भाष्य करणार नाही. माझ्यासाठी दोघेही तेवढेच आहेत आणि मी काय आज सध्याला पक्षात नसल्यामुळं माझ्या मनातून तर मी पक्षात आहे, पण बबन थोरातनी जी माझ्यावर कारवाई केली त्या अनुषंगाने मी त्याच्यावर काही टिप्पणी करणं योग्य राहणार नाही. सगळं नांदेड शहरात जिल्ह्यात ओळखला जातं. आपण आता शिवसैनिकाची बाजू मांडता, आपण शेवटपर्यंत शिवसैनिक राहणार का पक्षप्रवेश करणार? हे बघा कसं आहे, मी माननीय उद्धव साहेबांची भेट जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत मी शिवसैनिक म्हणूनच पक्षाची बाजू मांडणार, शिवसैनिक म्हणूनच काम करणार. बाळासाहेबांचा शिवसैनिक, उद्धव साहेबांचा शिवसैनिक, मातोश्रीचा शिवसैनिक हे सर्वात मोठे पद आहे. आणि विशेषतः मी तुम्हाला सांगतो की मी पक्ष संघटनेत मला स्थानिकचं नेतृत्व मान्य नाही म्हणून मी आदरणीय अंबादास दानवे साहेबांना सांगितलं होतं की साहेब काही काळ मी शांत बसतो, बिना पदाचा राहतो, मला कोणतीही पदाची लालसा नाही. आणि मी मीटिंग मध्ये आपण पत्रकारही उपस्थित होतात त्यावेळेला सगळ्यांच्या समक्ष मी माझ्या पदाचा राजीनामा दिलाय. माझी हकालपट्टी फक्त बबन थोरातनी स्वतःची इज्जत वाचवण्यासाठी आणि स्वतःवर होत असलेल्या आरोपापासून मुक्तता मिळवण्यासाठी त्यांनी माझी हकालपट्टी केली, बाकी व्यक्तिगत आमचं काही नाही. तुम्ही पक्षामध्ये असल्यावेळेस बाजू का मांडली नाही, पक्षात हकालपट्टी केल्याच्या नंतरच का तुम्ही प्रश्न उठवताय बबन थोरात संपर्क करून घ्यायचा? बिलकुल बरोबर आहे तुमचं. मी त्यावेळेला अंतर्गत मी आमचे मुंबईचे नांदेडला निरीक्षक म्हणून भास्कर जाधव साहेब आले, त्यांच्याजवळ तक्रार मांडलेली आहे. मनोज जामसुदकर साहेब आले, त्यांच्याजवळ तक्रार मांडली आहे. मग त्याच्यानंतर मी वारंवार तक्रारी करत होतो म्हणून बबन थोरातनी मला पदावरून काढलं. मला बबन थोरातनी बोलवून दम दिला होता की तुला मी त्याची व्हॉट्सअप चॅटिंग सुद्धा मागच्या पत्रकार परिषदेमध्ये दाखवली की तू माझ्या वारंवार तक्रारी करतोयस, तुला मी पक्षात राहू देणार नाही. आणि ते मी एक आज पत्रकार परिषद घेऊन बोलण्यास मी मजबूर झालो आहे. ज्या वेळेला मी पक्षात होतो त्यावेळेला त्यांची मी विधानसभेच्या आधीपासून आणि लोकसभेच्या नंतर मी त्यांच्या तक्रारी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे सुरू केल्या होत्या. आदरणीय संजय राऊत साहेब, सचिन भाऊ अहिर, आमचे जे नेते आहेत मुंबईचे, मी इव्हन रवी म्हात्रे साहेबांपाशी सुद्धा बबन थोरातची तक्रार केलेली आहे. आपण परस्पर कधी माघारी आमच्या नेत्यांची भेट झाली किंवा नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले तेव्हा तुम्ही त्यांना माझ्याबद्दल विचारू शकता.